सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे आज आम्ही आपल्या पुढे घेऊन येत आहे आशाजींचा जीवन प्रवास. मंगेशकर कुटुंबातील असे एक रत्न ज्यांनी शास्त्रीय संगीतापासून डिस्को ते कॅबेरे गाणी समृद्ध केली. भारताच्या प्रत्येक प्रादेशिक भाषेमध्ये अगणित गाणे गाणाऱ्या या गायिकेचे नाव आशा भोसले. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीमध्ये आशाताईंचा जन्म झाला. आशाताई केवळ 9 वर्षाच्या असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. तेव्हा मंगेशकर कुटुंब पुण्याहून मुंबईला आले. बहीण लता दीदी यांच्याबरोबर त्यांना सिने क्षेत्रामध्ये अभिनय आणि गाणी म्हणण्याची संधी मिळाली. त्या 10 वर्षाच्या म्हणजेच 1943 साली त्या 10 वर्षाच्या असताना माझे बाळ या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. 16व्या वर्षी आशाताईंनी 31 वर्षाचे लता दीदींचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम. ले लिया दिल, हाय मेरा दिल, हाय दिल लेकर मुझको ना. आणि कालांतराने आपल्या मुलांना घेऊन त्या माहेरी परत आल्या. त्यांचे आपल्या पतींवर आणि मुलांवर खूप प्रेम होते. त्या उत्कृष्ट आदर्श गृहिणी होत्या. पण त्यांच्या जीवनात असे का घडले माहीत नाही. कारे दुरावा, कारे अबोला, अपराध माझा असा काय झाला. कारे दुरावा. नंतर त्यांनी आपले आयुष्याची वाटचाल नव्याने सुरू केली. लता दीदी भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे त्यांना सतत मार्गदर्शन मिळत गेले. या काळात हिंदी सिनेसृष्टीत लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिकेंचे वर्चस्व होते. आशाताईंना या गायिकांबरोबर स्थान मिळणे खूप कठीण होते. या दिग्गज गायिकांच्या काळात आशाताईंनी आपले स्वतंत्र आदर्श स्थान निर्माण करायचे आव्हान स्वीकारले. सुरुवातीला सिनेसृष्टीत संगीतकार AR कुरेशी, गुलाम मोहब्बत, सज्जाद हुसेन यांच्याबरोबर त्यांनी गाणी म्हटली. नंतर राज कपूर यांनी बूट पॉलिश या सिनेमासाठी त्यांना साईन केले. आशा भोसलेंची मराठी गाण्याची कारकीर्द ही बहारतच होती. चित्रपट गीते, भावगीते, भक्तिगीते, लावणी, भजन, गझल अशा अनेक प्रकारच्या गीतांमधून त्या चमकत होत्या. प्रत्येक गाण्याला आशाताई योग्य न्याय द्यायच्या. रेशमाच्या रेखानी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. दत्ता डावजेकर असो अथवा श्रीनिवास खळे अथवा श्रीधर फडके यासारख्या दिग्गज संगीतकारांच्या संगीताला त्यांनी सुरेल साथ जडविला. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौंडवाल या गायकांबरोबर गायलेली मराठी गाणी मराठी रसिकांच्या मनात
आजही घर करून राहिलेली आहेत. आणि त्या काळात त्यांचे हिट झालेले गाणे म्हणजे रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. ओ.पी. नय्यर आशाताईंच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे व्यक्ती ठरले आणि त्यांना ब्रेक मिळाला तो CID सिनेमामधील गाण्यांनी. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर. ओ.पी. नय्यर यांच्या समवेत काम करता करता 1959 नंतर आशाताई मात्र ओ.पी. नय्यर यांच्याबरोबर भावनिकरित्या जोडल्या गेल्या. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं. आओ हुजूर आओ. सचिनदेव बर्मन यांनी सुद्धा आशाताईंच्या आवाजाचा आपल्या गाण्यांमध्ये चांगला उपयोग करून घेतला. B.R. चोप्रा यांच्या नया दौर या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीसाठी आशाताईंनी गाणे म्हटले आणि जी सुप्रसिद्ध झाली, एकदम हिट झाली. छोड़ दो आंचल, जमाना क्या कहेगा. ओ छोड़ दो आंचल, जमाना क्या कहेगा. हा इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. ओ छोड़ दो आंचल, जमाना क्या कहेगा. हा इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. हा छोड़ दो आंचल, जमाना क्या कहेगा. मदन मोहन, शंकर जयकिसन, जयदेव या संगीतकारांसोबत आशाताईंनी अजरामर काम केले. 1966 मध्ये तिसरी मंजिल या चित्रपटानिमित्त संगीतकार राहुल देव बर्मन आणि आशाजी एकत्र आले. या चित्रपटापासून R.D. बर्मन आणि आशाताई हे एक निराळे समीकरण निर्माण झाले. सच्चा है प्यार के झूठा, ये है मुझे आजमाना. आजा 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 आजा, देखो प्यार तेरा. अल्लाह अल्लाह इनकार तेरा. आजा 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 आजा. राहुल देव बर्मन यांनी आशाजींच्या आवाजातली प्रतिभा जाणली आणि त्यांनी त्यांच्या गायिकेला न्याय मिळवून दिला. शास्त्रीय संगीत असो, डिस्को असो या कॅबेरे, R.D. बर्मन यांनी त्यांच्या आवाजाला आपल्या संगीतामध्ये पेरले. 1980 साली राहुल देव बर्मन आणि आशाताई यांच्यात प्रेमविवाह झाला. जीना क्या
उत्कृष्ट गृहिणी होत्या. त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती. म्हणून राहुलदेव बर्मननी त्यांना एका वाढदिवसाला गंमत म्हणून फुलाने सजवलेला झाडू गिफ्ट दिला आणि त्यानंतर दोघंही खूप प्रेमाने हसत होते. खय्याम यांनी या प्रतिभाशाली गायिकेसाठी उमराव जान चित्रपटामधले गझल गाण्यासाठी साईन करून घेतले. इन आँखों की मस्ती के इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, मस्ताने हजारों हैं, इन आँखों से वाबस्ता, इन आँखों से वाबस्ता, अफसाने हजारों हैं, अफसाने हजारों हैं, इन आँखों की मस्ती के. अशा या आशाताईंचा आवाज मधुबालापासून ते ऐश्वर्या रॉयपर्यंत सगळ्या हिरोईनना मिळाला गेला. अशा या आशाताईंना अनेक नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आणि त्या अवॉर्ड्सनी त्या सजल्या गेल्या. 2013 साली आशाताईंनी माई या चित्रपटात एका 65 वर्षाच्या बाईची भूमिका केली. आशाताईंनी 900 चित्रपटात 14 भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गायली आहेत. अशा या सिनेसृष्टी गाजवलेल्या आशाताईंना आमचा मानाचा मुद्रा. तसेच आशाताई म्हणतात, माणसाने आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत प्रेझेंटेबल राहावे. अशा या संगीत दुनियेतील हिऱ्याला आमच्या सरगम म्युझिकल ग्रुपतर्फे आणि कोल्हापूर वासियांतर्फे सलाम. धन्यवाद. मीना मीना डिगा अडाय रमणिका मगना गनगा डिगा बिगा डिगा मीना मीना डिगा डिगा डेडाय रमणिका मगना डिगा बिगा डोला डिगा रम पम पम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.